आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वाळवा येथे जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, दारू पाजून डोक्यात दगड घालून संपवले। जुन्या भांडणाचा वचपा करण्यासाठी एका 30 वर्षीय तरुणाला घरात बोलावून त्याला बेसावध करून आणि त्यानंतर डोक्यात दगड व काठीने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा येथे घडली आहे। या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह 3 संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। संदेश उर्फ साहिल अशोक कदम, वय 30, राहणार वाळवा माळभाग असे मृत तरुणाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश आणि संशयित आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुन्या कारणावरून तीव्र वाद सुरू होता। याच वादाचा वचपा काढण्याचे संशयित आरोपींनी संगनमत केले होते। आज 29 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वाळवा ते आहेरवाडी रोडवरील रॉयल हॉटेलजवळ राहणाऱ्या राजश्री आमसिद्ध कोळी हिच्या घरी संशयितांनी संदेशला बोलावून घेतले। मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केला। संशयित प्रथमेश उर्फ बबलू कोळी, अभिजित उर्फ सोन्या परेड आणि राजश्री कोळी या तिघांनी मिळून संदेशला प्रथम दारू पाजली। संदेश पूर्णपणे नशेत असताना आणि स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत नसताना पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला। संशयित आरोपींनी काठी आणि दगडाने संदेशच्या डोक्यावर व तोंडावर बेदम प्रहार केले। संशयित आरोपींनी काठी आणि दगडाने संदेशच्या डोक्यावर व तोंडावर बेदम प्रहार केले। हा हल्ला इतका भीषण होता की संदेशचा जागीच मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर आरोपींनी संदेशचा मृतदेह घरापासून काही अंतरावर नेऊन टाकला, जेणेकरून पुरावा नष्ट करता येईल। घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या। आष्टा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृत संदेशचे वडील अशोक भीमराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) खून व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे। प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।